समाजामध्ये एवढी तेढ निर्माण झाली, कळत नाही काय करावं कसं करावं. पण माझी सर्वांना विनंती आहे, हे बघा, मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा, हे काढून टाका. आपण सर्व मंडळी हिंदू आहे, ही भूमिका प्रत्येकाने ठेवा. ज्याला स्वार्थ साधायचा आहे, जे जातीवाद करतात त्यांना निवडणुकीला जायचं आहे. आपल्याला निवडणुकीला जायचं, आपल्याला फक्त आणि फक्त आपली परंपरा जोपासायची. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये फक्त हिंदू मुस्लिम वाद होता, आता हिंदू वाद सुरू झाला. माझी सर्व इथं बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, अरे बाबांनो, कोणत्याही गोष्टीचा वाद करू नका. आपण सगळे एका मायेचे लेकर आहोत, आपण सर्व एकत्रित आहोत. अरे गावामध्ये जर एखादी घटना घडली, एखादा मातंग समाजाचा व्यक्ती असू द्या, एखादा बौद्ध धर्माचा व्यक्ती असू द्या, त्याच्यावर जरी संकट आलं तरी सगळं गाव एखाद्या झाडासारखं त्याच्या पाठीमागे उभं राहतं. एवढे चांगले संस्कार जर आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिलेले, तर मूर्ख लोकांच्या नादी लागून आपण गावागावामध्ये भानगडी करायच्या नाही. मूर्ख लोकांच्या नादी लागून आपण जातीवाद करायचा नाहीये. राजकारणी लोकांनी विकासाचे मुद्दे समाजासमोर आणले पाहिजे. महात्म्याचे क्रांतिकारांचे लोकांचे नावं घेऊन महाराष्ट्र ढवळू नाही रे. छत्रपतीचं कार्य काय आहे, भगवान बाबांचं कार्य काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य काय आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं कार्य काय आहे. तुमच्यासारख्या भ्रष्टाचारी नालायक लोकांनी आम्हाला शिकवायचं नाही. पहिलीपासून आम्हाला धडेच इतिहासाचे, त्याच्यामुळे तुम्ही विकास करा. बाकीच्या गोष्टीवर महाराष्ट्रात राजकारण करू नका. त्याच्यामुळे एवढा चुकीचं वातावरण झालंय महाराज, कठीण होतंय. तुम्हाला काय माहित नाही, पण त्याचा सर्वात जास्त त्रास आम्हाला होतो महाराज. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, लोक कसे जरी वागले तरी आपण एकत्रित आहोत ही भूमिका घेऊन सर्वांनी पुढे चला. उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप आनंदाचे राहतील. तुमच्यावर केसेस झाल्यानंतर तुमच्या कोणत्याच जातीचा नेता तुम्हाला सोडवणार येणार नाही. कोर्टामध्ये तुम्हाला जावं लागतं आणि तुमच्या बापाला जावं लागतं. म्हणून तरुण पोरांना सुद्धा माझी विनंती आहे, चुकून सुद्धा कोणत्या दंग्यात जायचं नाही, चुकून सुद्धा कोणत्या मोर्चात जायचं नाहीये. ते फक्त मोर्चे भडकवतात. आतापर्यंत महाराष्ट्रातल्या कोणत्याच आमदाराच्या पोरावर केस झालेली नाहीये. आतापर्यंत महाराष्ट्रातल्या कोणत्याच आमदाराचं पोरग तडीपार झालेलं नाहीये. जेवढे तडीपार झाले, जेवढ्यावर केसेस झाले, तेवढ्या फक्त गोरगरिबाच्या शेतकऱ्यांच्या मुलावरच झाले. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, थोडं जागृत राहा. मूर्ख लोकांच्या नादी लागून आपण आपलं जीवन बर्बाद करू नका. सर्वांनी एकनिष्ठ राहा, सर्वांनी एकत्रित राहा. निश्चित एकत्रित राहिल्यानंतर उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप आनंदाचे आहे. म्हणून पुन्हा एकदा या लेकरूवाले कुटुंबियांना द्यावे तेवढे